राहुल गांधींची यात्रा मणिपूरपासून स्टार्ट झाली होती. आज मुंबईमध्ये संपून राहिलेली आहे, महाराष्ट्रामध्ये संपून राहिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या जन्मभूमीपासून संपून राहिलेली आहे आणि कर्मभूमीपासून संपून राहिलेलं. तसं पूर्ण देशच त्यांची कर्मभूमी आहे. पण नक्कीच असं वाटते की जे न्यायाची लढाई राहुल गांधीजींनी सुरू केलेली होती ती कुठे ना कुठे सक्सेसफुली आम्ही कंप्लीट करून राहिलेलो आहे असं वाटतोय. कारण की आपण बघितलं ही यात्रा इलेक्शनसाठी नव्हती. ही यात्रा जर इलेक्शनसाठी असती तर रूट काही वेगळं असतं. पण या यात्रेचं उद्देश इलेक्शन नव्हतंच. या यात्रेचं उद्देश होतं की लोकांमध्ये त्यांना काय खरी प्रॉब्लेम्स आहेत. कोणी कितीही मंदिर दाखवलं तरी मंदिर आपल्या मनात असतं, देव आपल्या मनात असतं. देवामध्ये आपल्याला गुंतवून लोकांवर जे अन्याय करायचा प्रयत्न चालू होता त्या अन्यायाच्या विरोधात राहुल गांधींची न्याय यात्रा होती आणि नक्कीच ही सक्सेसफुली कंप्लीट होऊन राहिलेली आहे. याबद्दल आम्हाला खूप काँग्रेसी म्हणून एक अभिमान वाटतं, कार्यकर्ते म्हणून खूप अभिमान वाटतं आणि एक सामान्य युवती म्हणा, महिला म्हणा, हे बघून जे न्यायाचे प्रॉमिसेस आम्हाला केलेले आहेत ते बघून आम्हाला खूप अभिमान वाटतो. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री माध्यमाच्या मुद्द्यावर असं म्हटलं की राहुल गांधी यांच्या यात्रेला काही फायदा होणार आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला, त्यामुळे जनता त्यांना मतातून उत्तर देणार आहे. कसं बघतं त्यांच्या या वक्तव्याचं? ते सह्याद्रीवरून बसून काही बोलतील आणि त्यांना वाटेल की ते त्यांच्या बोलण्याने रूप बदलून जाईल. तसं होणार नाही. जे आहे ते एक सत्य आहे की राहुल गांधीजींच्या यात्रेला प्रतिसाद मिळून राहिलेला आहे. सामान्य माणसाचा प्रतिसाद मिळून राहिलेला आहे, कारण की ही यात्रा सामान्य माणसासाठी आहे. तर त्यांच्या स्टेटमेंटनी मला नाही वाटत लोकांना काही फरक पडेल. ते प्रयत्न करत राहो, त्यांनी स्टेटमेंट देत राहावं, पण लोकांच्या मनात जे आहे तेच होईल. आणि ही न्याययात्रा पण लोकांसाठीच आहे, लोकांच्या मनातलीच आहे. तर नक्कीच याचा फायदा लोकांना होईल, काँग्रेस पक्षापेक्षा लोकांना होईल याचा आम्हाला विश्वास आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेत युवक मोठ्या प्रमाणावर होते. तुम्ही सुद्धा एक युवती आहे. चंद्रपूरमध्ये तुम्ही निवडणूक लढवण्यावर इच्छुक आहे असं कळते. तुम्ही यावेळेस आगामी लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरमधून उमेदवारी घेणार आहे का? पक्षाकडे मी निवेदन केलेलं आहे, पक्षाला मी रिक्वेस्ट केलेली आहे. तर शेवटी पक्षाचा निर्णय असते. काँग्रेस पक्ष ही विचारधारा आहे, त्या विचारधारेला घेऊन चालणारे आम्ही सगळे व्यक्ती आहोत. युथ काँग्रेस NSUI मी काम करत आलेली आहे. तर अशा वेळेस नक्कीच काँग्रेस पक्षाने संधी दिली तर आम्ही नक्कीच लढायला तयार आहोत. ही तयारी आम्ही पक्षाकडे दर्शवलेली आहे. शेवटी निर्णय पक्षाचा. काँग्रेसचे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी नाव न घेता विजय वडेट्टीवार यांच्यावर आरोप केला आहे. त्यांच्या याच्यामुळे माझ्या पतीचा जीव गेलेला आहे, याच्या पुढे कोणाचा पण जीव देणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं आहे. उमेदवारीमधूनच काँग्रेसमध्ये रस्सीखेच बघायला मिळत आहे. कसं बघता? नाही, त्यांनी नाव नाही घेतलं ते आपण अज्युम करून चालणार नाही. मला वाटते जे त्यांनी बोललेलं आहे ते त्यांच्या मनातला रोष असावा, इमोशनल असेल ते. पण मला नाही वाटत त्यांनी नाव न घेता आपण कोणाला अज्युम करणं हे बरोबर राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे इलेक्शन्स आहेत. ही निवडणुका आहेत. निवडणुका लढायची तयारी प्रत्येक कार्यकर्त्याची असते आणि इच्छा पण प्रत्येक कार्यकर्त्याची असते. सगळ्यांना अधिकार आहेच पक्षाकडे तिकीट मागण्याचं. नक्कीच दोन उमेदवार असेल, पण माध्यमापासून समोर येऊन असा वाद उफाळणं हे चुकीचं नाही का? याबद्दल काँग्रेसकडून काय तक्रार करणार आहे? मी जसं सांगितलं ते सध्या इमोशनल आहेत. जो एक घरचे कोणी जाणं म्हणजे खूप मोठा लॉस असतो. अशा इमोशन्सच्या भारात त्यांनी काय दिलेलं असेल स्टेटमेंट, त्यावर मला नाही वाटत आपण कमेंट केलेलं बरं राहील. थँक्यू. महाविकास आघाडीला 20 जागा जातात, महायुतीला 28, कमी जागा आपल्याला मिळतात असा एक ओपनिंग पोल आहे. असं ऑफिशियली स्टेटमेंट कुठे आलेलं आहे का? नाही, सर्वेतून असं आलेलं की महायुतीला 28 आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्र 20 जागा बघणार. हां, तुम्हाला काय वाटतं की बिना कॅन्डिडेट देता जर हे सर्वे काढत असतील तर मला असं वाटतं की यांचं सर्वे आम्हाला एक्सेप्टेड नाही. कॅन्डिडेटची पण कुठे ना कुठे क्रेडिबिलिटी बघितलं जाईल. आमचे कॅन्डिडेटच डिक्लेअर नाही झाले तर कुठल्या बेसिसवर सर्वे काढून राहिलेले हा प्रश्न खरं म्हणजे माझा त्या सर्वेच्या टीमला आहे. आणि वेळ आला बाकी सगळ्या गोष्टी इलेक्टोरल बॉन्ड्समधून लोक दाखवतीलच की हे देश विकायचा प्रयत्न करतील आणि लोक यांना डोक्यावर बसवतील असं नाहीच ना. नाही, नक्कीच चर्चा होऊन राहिलेली आणि आमच्या पक्षाचे सगळे प्रयत्न करून राहिलेलं चर्चा होणं आणि सकारात्मकच यामधनं उत्तर येईल. मला असं वाटतं की जे काही होईल ते सकारात्मकच होईल हे आम्हाला सगळ्यांना काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.